आज आपण कलिंगडापासून खूप सुंदर अशा रेसिपीज बघणार आहोत। कलिंगड सर्वात पहिल्यांदा आपण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि कलिंगडाचं सरबत आपण इथे बनवतोय। त्याचबरोबर आपल्याला इथे लागणार आहे अर्धा लिटर गोकुळचं मी इथे कच्चं दूध वापरतेय। तुम्ही कोणतेही दूध वापरलं तरीही चालेल, उकळून थंड केलेलं चालेल किंवा कच्चं दूधही जर तुम्ही पीत असाल तर कच्च्या दुधाचा वापर केला तर सरबत अप्रतिम बनतं। त्याचबरोबर मॅप्रोचं रोज सरबत आपल्याला इथे वापरायचं आहे। साधारण 4 मोठे चमचे आपण यामध्ये घालून घेऊयात। अतिशय सुंदर आणि मस्त असं हे सरबत बनतं, तुम्हाला नक्की आवडेल। आणि हे रोज सरबत घालून घेतल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थंड दुधाच्या ऐवजी उकळून थंड केलेलं दूधही वापरू शकता। हे खूप अप्रतिम असं हे सरबत बनतं आणि उन्हाचा दाह कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या रेसिपीज बनवत असतो। हे कलिंगडाचं सरबत तुम्हाला नक्की आवडेल। त्याचबरोबर आपण इथे 2 चमचे पिठी साखर घालून घेणार आहोत। कलिंगडाच्या स्वीटनेसनुसार आपण साखरेचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही कंडेन्स मिल्क वापरलं तरीही चालेल, पण सगळ्यांच्या घरी उपलब्ध नसतं, त्याच्यामुळे आपण इथे पिठी साखरेचा वापर करणार आहोत। कलर काय सुंदर आलेला आहे दुधाला, तुम्ही इथे बघू शकता। छान मिक्स करून घेऊयात। त्याच्यानंतर एकदम बारीक कट केलेलं कलिंगड यामध्ये घालून घेऊयात। सब्जा मी इथे भिजवलेला आहे आणि सगळ्यांच्या घरी उन्हाळ्यात सब्जा हा भिजवलेलाच असतो। येता जाता सरबतामध्ये हा सब्जा घालून तुम्ही पिलात तर उन्हाळ्याचा जो त्रास होतो तो कमी होतो, तो तुम्हाला होणार नाही। सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊयात आणि हे इथे कलिंगडाचं सरबत आपलं इथे तयार झालेलं आहे। पटापट आपण सर्व करून घेऊयात। बाहेरून पाहुणे जरी आले तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं कलिंगडाचं सरबत, त्यालाच मोहब्बते शरबतही म्हणतात, हे तुम्ही करून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि मग सर्व करू शकता। यामध्ये सर्व करताना मात्र बर्फ घालायला विसरू नका। आणि हे थंडगार असं हे कलिंगडाचं सरबत तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगायला विसरू नका। माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ बघताय तर जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग आपण दुसरी कलिंगडाची रेसिपी बघणार आहोत जी सर्वांनाच आवडेल। इथे कलिंगड आपण घेतलेलं आहे, ते आपण बारीक बारीक कट करून घेऊयात। आज आपण इथे वॉटरमेलन मोइतो म्हणजेच कलिंगड मोइतो बघणार आहोत। अप्रतिम लागतं, नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल। आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। कलिंगडाच्या अशा छान फोडी करून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरवून घेऊयात। तर कलिंगडाचा ज्यूस इथे तयार झालेला आहे। 2 ग्लासेस मी घेतलेत, त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालून घेऊयात। कलिंगड जर गोड नसेल तर तुम्ही अजून थोडीशी साखर घालू शकता। त्याचबरोबर आपण थोडंसं मीठही यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता ह्याच्यानंतर आपण लिंबूही यामध्ये घालून घेणार आहोत। लिंबाच्या पातळ पातळ मी कापा करून घेतलेले आहेत। फ्रेश पुदिनाही यामध्ये ॲड करायचा आहे। हे मिंट मोइतोपेक्षाही छान लागतं, जरूर ट्राय करून बघा। आणि अशा पद्धतीने आपण सर्व जे मिश्रण आहे क्रश करून घेणार आहोत। त्याच्यानंतर जो कलिंगड आपण चिरलेला होता त्याच्यातले काही बारीक बारीक कापा मी केलेले आहेत तो यावरती घालून घेऊयात। दोन्ही ग्लासमध्ये आपल्याला कलिंगडाच्या जे तुकडे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि जो ज्यूस बनवलेला आहे तो गाळून न घेतला तरीही चालेल। तर अर्धा आपल्याला ग्लास भरेपर्यंत हा ज्यूस यामध्ये ॲड करायचा आहे। बर्फही यामध्ये आपण घालणार आहोत। सब्जाही मी भिजवलेला होता। सब्जा तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, उन्हाळ्यात खूप उपयोगी असतो, जरूर ट्राय करून बघा। सब्जा घालून झाल्यानंतर आपण यामध्ये बर्फाचे काही तुकडे घालून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे। तर तुम्ही प्लेन सोडा किंवा 7 अप यावरती घालू शकता आणि आपल्याला इथे कलिंगडाचं मोइतो इथे तयार झालेला आहे। रिफ्रेशिंग असं ड्रिंक आहे, जरूर ट्राय करून बघा। आणि जेव्हा तुम्ही कोणतीही रेसिपी माझी ट्राय करता तेव्हा ती कशी जमली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।